brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अजितदादांच्या मृत्यूनंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारचं बजेट जे आहे ते सादर केलं. 1.5 लाख कोटीची राजकोषीय तूट आहे. 40,000 कोटीचा तुटीचा अर्थसंकल्प, महसुली तुटीचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. आपल्यासोबत मंत्री अदिती तटकरे आहेत. एकतर तुम्हाला सवय होती त्या अर्थसंकल्प मांडताना बघणं म्हणजे अजितदादा, म्हणजे महाराष्ट्राला सवय होती. सर्वात जास्त काळ अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावावर आहे. आज दादा नसताना तुम्ही त्या खुर्चीकडे कसं बघत होता? नाही, खरं तर आमच्यासाठी हा भावनिक क्षण होता, कारण 11 वेळा त्यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. आज 12वी वेळ त्यांची अर्थसंकल्प सादर करण्याची असती. आम्ही खरं तर ते ज्या वेळेला यायचे अर्थसंकल्प सादर करायला, त्यावेळेला त्यांचं तिथंच आम्ही गेटजवळ स्वागत करायचो. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आम्ही त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये, सभागृहामध्ये सगळे जात असायचो. त्यामुळे तो क्षण आम्ही नक्कीच मिस करू. त्यांचा जो अर्थसंकल्प मांडण्याची जी एक त्यांची वेगळीच शैली असायची, आणि त्यांना फार म्हणजे अर्थसंकल्प असेल, प्रशासकीय कामकाज असेल, याबद्दल त्यांना आधीपासून इतकी रुची. आणि अर्थसंकल्पाचं पण काम त्यांनी जवळपास ते जाण्याच्या महिनाभर आधीपासून त्यांनी सुरू केलेलं होतं. त्यांनी एक टार्गेट सेट केलेला होता की कुठल्या कुठल्या स्कीम्स नव्याने आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या किंवा इतर घटकांच्या दृष्टीने सुरू करू शकू, कुठं आपल्याला थोडी आर्थिक शिस्त आणावी लागेल, कुठे आपल्याला कशा पद्धतीनं राज्याचं उत्पन्न वाढवता येईल, या सगळ्या गोष्टींबाबत त्यांनी ती ही कामाची सुरुवात ही त्या ठिकाणी केलेली होती. सगळ्यात महत्वाचं, आता दादांना येतच दुःख आहे, पण त्याच्या पुढे जाऊन पण थोडा विचार करायला लागेल की सर्वात जास्त जे आश्वासन मोठं होतं ते लाडक्या बहिणींचा हप्ता वाढवणं, 1500चे 2100 रुपये करणं. तर आत्ताची राज्याची आर्थिक स्थिती पाहता ते शक्य होतं असं तुम्हाला वाटतंय? कारण जवळपास आता सरकार येऊन पण वर्ष उलटून गेले. आज साधारणपणे अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये अनेक विरोधक जे गेल्या अनेक दिवसांपासून टीका करत होते की निवडणूक झाल्यानंतर ही योजना बंद होणार, तर त्या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण बाब ही आज आपल्याला पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये ऐकायला मिळाली. म्हणजे महायुतीचं सरकार असेपर्यंत ही योजना आम्ही अतिशय यशस्वीरित्या राबवणार. ती राबवत असताना त्याच्यामधले जे इतर महिलांचे घटक आहेत, म्हणजे एकल महिलांचा सर्वे आमचा पॅरलली सुरू आहे, त्यामुळे त्या संदर्भातलं एक चांगल्या पद्धतीचं धोरण आम्ही त्या ठिकाणी तयार करत आहोत. लखपती दिदी ही आणखीन केंद्राची स्कीम आहे, पण ती अधिकाधिक त्याचे बेनिफिशरीज हे राज्यामध्ये कसे होतील, हा एक साधारणपणे आम्ही प्रयत्न करत आहोत. गेल्या वेळेला 37 लाखाचं उद्दिष्ट आम्ही ठेवलं होतं, ते पूर्ण त्या ठिकाणी 35 लाखाच्या पुढचं ठेवलं होतं, ते 37 लाखापर्यंत पोहोचलो. आत्ताच्या याच्यामध्ये आणखीन 25 लाखाचं ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे साधारणपणे जवळपास 60 लाखापेक्षा अधिक या लखपती दिदी याचं एक उद्दिष्ट हे त्या ठिकाणी आम्ही या कालावधीमध्ये ठेवलेलं आहे. आणि आजही 1500 मध्ये सुद्धा हा लाभ ज्या ज्या भगिनींना दिला जातो. काही ज्या हाऊसवाईफ असतील त्याच्यातून त्यांच्या घरखर्चाला त्या ठिकाणी हातभार लागतो. काहींनी छोटे छोटे चांगले उद्योग सुद्धा, व्यवसाय सुद्धा सुरू केलेले आहेत. आणि या संबंध याच्यामध्ये आज 1500चा लाभ हा त्यांच्यासाठी कायम राहणार. ही सुद्धा एक महत्वपूर्ण लाभ कधी वाढणार हा प्रश्न. लाभ हा योग्य वेळी नक्कीच वाढेल, त्याच्यामुळे त्या बाबतीत ही शंका नाही. ज्या वेळेला वाढेल त्यावेळेला तो महायुतीच्या सरकारच्या माध्यमातूनच वाढेल. पण तुम्ही कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, ऍक्च्युअली 7-12 कोरा म्हणून सांगितलं होतं, पण ती कर्जमाफी 2 लाखापर्यंत. असं आहे की आज पहिलं तर कर्जमाफीची योजना ही येईल, ही विरोधक ही त्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक टीका करायची की ही घोषणा होणारच नाही. त्याचं आज पहिलं पाऊल हे महायुतीच्या सरकारने उचललं. म्हणजे सप्टेंबर 2025 पर्यंत जे काही पात्र त्या ठिकाणी आहेत आणि त्या संदर्भातल्या जवळपास 2 लाखाच्या पर्यंतची कर्जमाफी ही त्या ठिकाणी घोषित करण्यात आली. त्याच्यामुळे हे पहिलं त्या संदर्भातलं एक सकारात्मक पाऊल आहे. या व्यतिरिक्त महिला शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक चांगल्या पद्धतीच्या योजना आणण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा या ठिकाणी अर्थसंकल्पीय याच्यामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली. आणि त्याचं एक प्रोत्साहनात्पर त्यांना त्या ठिकाणी बक्षीस मिळावं, एक एन्करेजमेंट त्या, आणि म्हणजे आपण त्याही हे पहिलं पाऊल आहे. आणि मला खात्री आहे की ही जी 2 लाखापर्यंतची कर्जमाफी आहे
आणि प्रोत्साहनात्पर जे काही 50,000 50,000 जे एकदम योग्य वेळी किंवा नियमितपणाने कर्ज फेड करत असतात त्यांना जी होत असते, याच्यातून अतिशय सकारात्मक चित्र या शेतकऱ्यांसाठी पुढच्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल. शेवटचा प्रश्न आहे, राज्य सुदृढ आहे असं म्हणता येईल का? कारण की उत्पन्नाचे सोर्सेस जे आहेत ते वाढतायत का? कारण तुम्ही खर्चाचे मार्ग जे आहेत ते वाढलेले आहेत, पण राज्य केव्हा सुदृढ केव्हा राहील जेव्हा उत्पन्नाचे सोर्स वाढतील? उत्पन्नाचे साधन वाढण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये अनेक पावलं ही उचलली गेली. पुढच्या कालावधीमध्ये ती अधिकची ही निश्चितपणाने त्या ठिकाणी उचलली जातील. पण उत्पन्नाचे साधनं किंवा त्याची माध्यमं वाढवत असताना हा एक कलेक्टिव्ह एफर्ट राहणार आहे. कारण जर उत्पन्नाचा स्रोत वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काही घोषणा केल्या की लगेच त्याच्यावर टीका करायची, पण खर्चावर सुद्धा बोलायचं. त्यामुळे ते दुटप्पी भूमिका त्या संदर्भातली असू शकत नाही. शेवटी हे राज्य आपलं आहे आणि राज्य चालवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या महसुली जे उत्पन्न आहे ते वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काही वेळेला जर काही निर्णय घ्यावे लागले तर ते राज्याच्याच हिताचे आहेत, हा दृष्टिकोन सुद्धा आपण ठेवणं हे गरजेचं आहे. जॅकेटचं रहस्य काय? म्हणजे दादांना गुलाबी जॅकेटमध्ये बघायचो, थोडासा कलर वेगळा आहे, पण नाही, हे तर दादा जे कलर घालायचे त्याच साधारणपणे आहे. आमचे जे सहकारी मंत्री आहेत सावकारे साहेब, त्यांनी आज विशेष आमच्या सगळ्यांसाठी तिथं जॅकेट आणलेले होते, पण त्याच्यातला मी हाच कलर निवडला कारण तो शेवटी आमच्या दादांची पण आठवण आहे आणि ती एक मनामध्ये कायमस्वरूपी राहणार आहे. आणि आजचं हे बजेट, आजचं काही पुढचे अनेक अर्थसंकल्प हे त्यांना समर्पित, कारण त्यांचा दृष्टिकोन महाराष्ट्राच्या बद्दल त्या पद्धतीनं होता. त्यामुळे आम्हाला तर आज राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांनी घोषणा केली की दादांच्या स्मरणार्थ एक स्मारक त्या ठिकाणी उभारलं जाईल. आम्ही तर त्या स्मारकाचं ज्यावेळेला प्लॅनिंग होईल त्यावेळेला सुनेत्रा काकींच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्या ठिकाणी विनंती करणार आहोत की प्रशासन आणि त्याचबरोबर राज्याचं अर्थकारण ह्या संदर्भामध्ये जे दादांचं विजन होतं ते कुठे ना कुठेतरी आणि महाराष्ट्रासाठी त्यांनी दिलेलं योगदान हे त्या स्मारकाच्या माध्यमातून सुद्धा कुठेतरी राज्याच्या आणि देशाच्या जनतेपर्यंत यावं, ही सुद्धा त्यानिमित्ताने आमची विनंती राहील. मिश्किल टोले आणि चिमटेचे दादांचे प्रसिद्ध असायचे, ते आम्ही मिस केले. तुम्ही काय मिस केलं? म्हणजे दादा बोलायला उभे राहिले की ते बऱ्याच जणांची फिरकी घ्यायचे, म्हणजे अगदी काय गिरीश महाजनांपासून ते विरोधातल्या नाना पटोलेंपासून सगळ्या विरोधकांची फिरकी घ्यायची. तुम्ही काय मिस केलं? आम्ही दादांचा असणंच मिस केला. खूप खूप धन्यवाद. या होत्या अदिती तटकरे. त्यांनी सांगितलेलं आहे की उत्पन्नाचे सोर्स वाढवा म्हणताय, पण दुसऱ्या बाजूला तुम्ही हेही म्हणताय की खर्च जो आहे तो कमी केला पाहिजे. तर हे जे धोरण आहे हे दुटप्पे आहे विरोधकांचं, असं त्यांचं म्हणणं आहे. बघा, असं आहे की आकडे जे आहेत ते आकडे फार डोळ्यांना सुखावतात आणि मनाला सुद्धा बरं वाटतं की आपण सगळं उत्तम चाललंय हे दाखवण्यासाठी आकडे मला असं वाटतं की उपयोगी पडतात. पण आपलं खरंच उत्तम चाललंय का हे जर बघायचं असेल तर शेतकऱ्यांचं रोजचं जगणं, कामगारांचं रोजचं जगणं, मध्यमवर्गीयांचं रोजचं जगणं, झोपडपट्टीवासियांचं रोजचं जगणं, युवकांचं बेरोजगार असलेल्या रोजचं जगणं, मला असं वाटतं हे जगणं जर आपण तपासलं ना तर मला असं वाटतं की या आकड्यांची काय फॅक्ट चेक जे आहे ते तातडीनं तुमच्या नजरेसमोर येईल. कॅमेरामन साईसह अभिजित, मुंबईत.